स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व स्पर्धकांचे चालू घडामोडीच्या नवीन एका अपडेटमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण चालू घडामोडीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून करंट अफेअर्स बाय निखिल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो. तर मित्रांनो, अशीच एक महत्वपूर्ण अपडेट जसे की आपण पाहिलेच आहे, अंडर-19 जे वर्ल्ड कप झालेला आहे. तर मित्रांनो, त्याबद्दलच थोडक्यामध्ये आपण अपडेट पाहणार आहोत. तर मित्रांनो, या अपडेटचे महत्व काय थोडक्यामध्ये आपण यामध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्याआधी. तर हे जे आपल्याला हे जे स्पर्धा झालेल्या आहेत, अशा स्पर्धा होत असतात क्रीडा रिलेटेड वेगवेगळ्या. कोणत्या ठिकाणी निवड होते कोणत्या तरी अधिकाऱ्याची म्हणा, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राज्याअंतर्गत वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय. तर यावर आपल्याला काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पोलीस भरती, लिपिक, वेगवेगळ्या समाज कल्याण, वेगवेगळ्या विभागातील परीक्षेमध्ये. तर यावरच आधारित आपल्याला परीक्षेमध्ये असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात की अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप झालं, त्याचे विजेतेपद कोण होतं, म्हणजे विजेतेपद कुणाला मिळाले, त्याचबरोबर उपविजेतेपद कोणाला मिळाले, आणि ह्याची जी आवृत्ती होती या स्पर्धेची कितवी होती, त्याचबरोबर वेगवेगळे हे कुठे आयोजित करण्यात आले, किंवा असे वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहिजे आहे. तर पहा या ठिकाणी मित्रांनो, अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 या नुकत्याच पार पडल्या, आणि याचं जे विजेतेपद आहे ते कुणाला मिळालेलं आहे. काही जणांनी अपडेट पाहिली असेल, काही जण क्रिकेट प्रेमी असतात त्यांनी पाहिलंच असेल. तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी ही अपडेट पाहायची आहे की कुणाला विजेतेपद मिळालेलं आहे, उपविजेतेपद कुणाला मिळालेलं आहे, आणि हे कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते. तर मित्रांनो पहा या ठिकाणी विजेतेपद कुणाला मिळाले, विजेता संघ कोण होता, तर भारताला विजेतेपद मिळालेले आहे, आपल्या भारत देशाला. त्यानंतर हे जे विजेतेपद आहे हे कितवे आहे, तर हे 6वे विजेतेपद आहे. लक्षात ठेवा, 6व्यांदा भारताने हे विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि मित्रांनो, उपविजेता संघ कोणता आहे, तर उपविजेता संघ आहे इंग्लंड. इंग्लंड या देशाला उपविजेतेपद मिळालेलं आहे. आणि या ज्या स्पर्धा आहेत, अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 या कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या मित्रांनो, त्याआधी आपण पाहूयात की याचा कालावधी किती ते किती तारखेपर्यंत या स्पर्धा पार पडल्या. तर 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026. 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत या स्पर्धा पार पडल्या, आणि याचा निकाल लागला, आणि भारताने काय दणदणीत विजय मिळवला. आणि त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आयोजक देश व ठिकाण असं आहे, तर या ठिकाणी नामिबिया आणि झिम्बाब्वे या 2 देशांतर्गत या स्पर्धा पार पडल्या. नामिबिया आणि झिम्बाब्वे. तर मित्रांनो, झिम्बाब्वे आणि नामिबिया या 2 देशांतर्गत या स्पर्धा पार पडल्या. आणि जर आपल्या परीक्षेमध्ये विचारलं तर राजधानी कोणती आहे, म्हणजे झिम्बाब्वेची आणि नामिबियाची, तर हरारे ही राजधानी झिम्बाब्वेची आहे, आणि विंडहॉक ही जी राजधानी आहे ती नामिबियाची राजधानी आहे. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये हे पण विचारलं होतं की संघ किती होते, तर या ठिकाणी संघ जे होते ते 16 संघ या ठिकाणी होते, या अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत. आणि आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की या स्पर्धेची कोणती अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेची संस्करण किंवा आवृत्ती किती होती, तर ही होती 16वी. लक्षात ठेवा, 16वी आवृत्ती होती. आणि मित्रांनो, हे जे स्पर्धा झाल्या अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 या स्पर्धेअंतर्गत प्रथमच सहभागी संघ कोणता होता, तर टांझानिया. लक्षात ठेवा, टांझानिया हा संघ या देशाचा संघ होता. तो संघ प्रथमच सहभागी झाला, आणि त्यामुळे हे संघ किती झाले, तर 16. आणि या भारतीय संघाचा कर्णधार कोण होता, तर आयुष म्हात्रे. तर मित्रांनो, अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा कर्णधार कोण होता 2026च्या, आयुष म्हात्रे. तर आजपर्यंत भारताने किती वेळेस, 6 वेळेस हे विजेतेपद मिळवलेलं आहे. पण कोणत्या वर्षी ते या ठिकाणी पहा, किती, पहिल्यांदा 2000 या साली, त्यानंतर दुसऱ्यांदा 2008, त्यानंतर तिसऱ्यांदा 2012, त्यानंतर 2018. त्यानंतर 5 जे आहे ते 2022, त्यानंतर
फायनली 6वं ते म्हणजे 2026. असे किती वेळा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 वेळेस या 6 वेळेस अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या भारताने जिंकलेल्या आहेत आणि 2026चा हा 6वा होता. तर मित्रांनो ही 6 वेळेस आपल्या विश्वचषक अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या भारताने जिंकलेल्या आहेत. तर मित्रांनो हे चालू घडामोडीवर अपडेट आहे. तर आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर अशा चालू घडामोडीच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलवर बनून राहा. महत्वपूर्ण प्रश्न येतील यावर सुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील, ते सुद्धा व्हिडिओ पहा. त्याचबरोबर अशाच अपडेटसाठी चालू घडामोडीच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर सुद्धा फॉलो करा, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. अशाच अपडेटसाठी बनून राहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.